आपण जी वायरलेस टेक्नॉलॉजी वापरतो तिच्या मुळाशी एक खूप साधी पण शक्तिशाली गोष्ट आहे, हाफ वेव्ह डायपोल अँटेना. चला आज याच तंत्रज्ञानाचा उलगडा करूया. हा प्रश्नच खूप इंटरेस्टिंग आहे नाही का? म्हणजे दोन साध्या तारा ज्या फक्त ऊर्जा वाहून नेतात, त्यांनाच आपण ऊर्जेच्या एका शक्तिशाली रेडिएटरमध्ये कसं काय बदलू शकतो? ह्याच प्रश्नाचं उत्तर एका खूप रंजक प्रवासात दडलं आहे. तर मग चला या प्रवासाला सुरुवात करूया. आणि ही गोष्ट सुरू होते एका अगदी ओळखीच्या संकल्पनेतून, ती म्हणजे ट्रान्समिशन लाईन. आता बघा, ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय? तर एक अशी रचना जी ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवते, पण गळती न होता. म्हणजे तिचं काम आहे ऊर्जेला आतल्या आत बंदिस्त ठेवणं. हे अँटेनाच्या कामाच्या अगदी अगदी उलट आहे, कारण अँटेनाचं कामच आहे ऊर्जेला बाहेर अवकाशात फेकणं. आणि हे रूपांतर कसं होतं ते खूपच भारी आहे. थोडं लक्ष द्या. पहिली पायरी, कल्पना करा एका ओपन सर्किट पॅरलल वायर ट्रान्समिशन लाईनची. ठीक आहे. आता दुसरी पायरी, तिच्या शेवटच्या पाव तरंग लांबीच्या भागावर लक्ष केंद्रित करूया. आणि मग येते तिसरी निर्णायक पायरी. हे भाग विरुद्ध दिशांना फक्त 90 अंशांवर बाहेर वाकवायचे. आणि झालं. आपल्याला मिळतो एक सरळ मध्यभागी जोडलेली तार, आपला हाफ वेव्ह डायपोल. म्हणजे विचार करा किती सोपी पण किती प्रभावी कल्पना आहे हे. ओके, तर अँटेना तयार कसा झाला हे तर कळलं. पण आता जरा त्याच्या बाह्य रचनेच्या आत डोकावून पाहूया. त्या अदृश्य जगात जिथे करंटचा एक अनोखा खेळ, एक प्रकारचं नृत्य सुरू असतं. या अँटेनाच्या दोन्ही बाजूंवरून जो करंट वाहतो ना, तो सरळ रेषेत नाही वाहत. तो एका विशिष्ट लहरीप्रमाणे, जशी समुद्राची लाट वरखाली होते तसा वाहतो. यालाच टेक्निकल भाषेत सायनोसायडल वेव्ह म्हणतात. आणि करंटचं हे जे विशिष्ट नृत्य आहे ना, यामुळेच तर अँटेना इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी निर्माण करू शकतो. कमाल आहे. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. करंट आणि व्होल्टेजमध्ये एक वेगळाच संबंध दिसतो. करंट जिथे अँटेनाला जोडणी दिली आहे, म्हणजे मध्यभागी, तिथे सर्वाधिक असतो आणि टोकांकडे जाता जाता शून्य होतो. पण व्होल्टेजचं गणित बरोबर उलटं. ते टोकांवर सर्वाधिक असतं जिथे चार्ज जमा होतो. आणि हाच करंट आणि व्होल्टेजमधला विरोधाभास एकत्र येऊन रेडिओ लहरी निर्माण करतो. ठीक आहे, अँटेनाच्या आत काय चाललंय ते तर आपण पाहिलं, पण ही जी ऊर्जा बाहेर फेकली जातेय तिचा अवकाशात आकार कसा असेल? चला ते पाहूया. आणि तुम्हाला सांगतो, हा आकार खूपच ओळखीचा आहे. बरोबर, त्याचा 3D रेडिएशन पॅटर्न असतो, एका डोनटसारखा. हो, खाण्याच्या डोनटसारखाच. हा डोनट त्या तारेच्या अक्षाभोवती तयार झालेला असतो. आणि याच खास आकारामुळे अँटेना काही विशिष्ट दिशांना सिग्नल खूप प्रभावीपणे पाठवू शकतो. आता हा 3D डोनट समजायला थोडा अवघड वाटू शकतो, म्हणून आपण त्याला दोन सोप्या भागांमध्ये पाहूया. पहिला, आडवा भाग, म्हणजे अझिमुथल प्लेन. इथे ऊर्जा सर्व दिशांना समान पसरते, जसं एखादा दिवा खोलीत सगळीकडे सारखा प्रकाश देतो तसं. पण दुसरा, उभा भाग, म्हणजे एलिव्हेशन प्लेन. इथे गोष्ट बदलते. इथे ऊर्जा दिशात्मक असते. सर्वाधिक ऊर्जा तारेच्या बाजूने बाहेर पडते आणि टोकांकडून जवळजवळ काहीच नाही, म्हणजे तिथे ब्लॅक स्पॉट असतो. पण मग प्रश्न येतो की एखादा अँटेना किती चांगला आहे हे कसं ठरवायचं? तर यासाठी इंजिनियर्स काही महत्त्वाचे आकडे वापरतात. हे आकडे म्हणजे जणू त्या अँटेनाची कार्यक्षमता मोजण्याची फुटपट्टीच. चला पाहूया काय आहेत हे आकडे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आकडा आहे जवळपास 73 ओहम्स. हा आहे त्याचा रेडिएशन रेझिस्टन्स. आता हा शब्द थोडा टेक्निकल वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर अँटेना किती प्रभावीपणे ऊर्जेचं रूपांतर रेडिओ लहरींमध्ये करतो हे या आकड्यावरून कळतं. हा आकडा योग्य असणं म्हणजे ऊर्जेचं नुकसान कमीत कमी होणं. पुढचा आकडा आहे 1.67. ही आहे त्याची मॅक्सिमम डायरेक्टिव्हिटी. याचा अर्थ काय? तर अँटेना ऊर्जेला एकाच दिशेने किती चांगल्या प्रकारे केंद्रित करतो, अगदी एखाद्या टॉर्चप्रमाणे. हा आकडा जेवढा मोठा, समजावा की टॉर्चचा प्रकाशज्योत तेवढाच जास्त केंद्रित आणि शक्तिशाली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा आकडा आहे 78 अंश. हा आहे हाफ पॉवर बीम विड्थ. परत एकदा टॉर्चचं उदाहरण घेऊया. या आकड्यावरून कळतं की टॉर्चचा प्रकाशझोत किती रुंद किंवा अरुंद आहे. 78 अंश म्हणजे प्रकाश किती पसरलेला आहे. जर हा आकडा कमी असता तर प्रकाशझोत जास्त अरुंद आणि केंद्रित असता. तर हे बघा, ही स्लाइड म्हणजे या अँटेनाचं जणू काही रिपोर्ट कार्डच आहे. रेडिएशन रेझिस्टन्स, इम्पिडन्स, डिरेक्टिव्हिटी, सगळे महत्त्वाचे गुणधर्म एकाच ठिकाणी. आणि यातली सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्याची रेडिएशन एफिशियन्सी. ती जवळजवळ 100% पोचते. याचा सरळ अर्थ आहे की हा अँटेना खूप खूप जास्त कार्यक्षम आहे. पण थांबा, हे सगळं झालं थिअरी, कागदावरचं गणित. प्रत्यक्ष जगात
म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये अँटेना वापरताना काही गोष्टी बदलाव्या लागतात, काही समायोजन करावं लागतं, जेणेकरून तो उत्तम काम करू शकेल. उदाहरणार्थ अँटेनाची लांबी. थिअरीनुसार ती तरंग लांबीच्या बरोबर अर्धी म्हणजे 0.5 लॅम्बडा असायला हवी. पण प्रत्यक्षात ती थोडी कमी ठेवावी लागते. साधारणपणे 0.47 ते 0.485 लॅम्बडा. असं का? कारण अँटेनाच्या टोकांवर काही अतिरिक्त ऊर्जा क्षेत्र तयार होतात, ज्यांना फ्रिंजिंग फील्ड्स म्हणतात. यामुळे तो अँटेना इलेक्ट्रिकली थोडा लांब असल्यासारखा वागतो. म्हणून ते गणित बरोबर जुळवण्यासाठी त्याची प्रत्यक्ष लांबी थोडी कमी करावी लागते. आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. पहिली आहे बँडविड्थ. म्हणजे काय? तर अँटेना एकावेळी किती फ्रिक्वेन्सीवर नीट काम करू शकतो. अँटेनाची तार जेवढी जाड असेल तेवढी त्याची बँडविड्थ जास्त असते. आणि दुसरी गोष्ट आहे बॅलन्स्ड कनेक्शन. डायपोल अँटेना हा बॅलन्स्ड असतो, पण आपल्या घरी येणारी टीव्हीची केबल अनबॅलन्स्ड असते. या दोघांना जोडण्यासाठी बॅलून नावाचं एक खास उपकरण लागतं. हे उपकरण नसेल तर सिग्नलमध्ये गडबड होऊ शकते. तर बघा, फक्त 2 तारांना विशिष्ट प्रकारे वाकून वायरलेस कम्युनिकेशनचा पाया रचला जातो. किती अविश्वसनीय आहे हे! ही साधी रचना आणि तिच्यात दडलेली प्रचंड शक्ती खरंच आपल्याला विचार करायला लावते की आपल्या आजूबाजूच्या अशा कोणत्या इतर साध्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये इतकी सुंदर आणि प्रभावी शक्ती दडलेली असेल. नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.